Welcome student. In previous lecture we have completed second part of the thyroid gland and pineal body. Today we will start with the next endocrine gland, and the name of that gland is parathyroid gland. So parathyroid gland is an endocrine gland, and that gland is present towards the posterior surface of lobes of thyroid gland. So it is present towards the posterior surface of lobes of thyroid gland. We know the location of thyroid gland. The location of thyroid gland is it is present in the neck region just below the larynx and ventrolateral to trachea. And opposite to that, that is towards the posterior surface of that thyroid gland, the parathyroid glands, they are located. That parathyroid glands, they are 4 in number. They are 4 in number. Means there are 2 pairs of parathyroid gland. The anterior is known as superior parathyroid gland and the posterior is known as inferior parathyroid gland. Now, that parathyroid glands, they secrete a peptide hormone, and name of that peptide hormone is a parathormone. PTH, that is the parathormone, or it is also known as Colles hormone. So पॅराथायरॉइड ग्लँड शिकायलाच आपल्याला सुरुवात करायची आहे. पॅराथायरॉइड ग्लँड हिच्याबद्दल आताच मी सांगितलं की थायरॉइड ग्लँडच्या पोस्टेरियर लोबवरती पोस्टेरियर साईडला अटॅच असणारी ही अशी ग्लँड आहे. हे त्याचं लोकेशन आहे. म्हणजे थायरॉइड ग्लँड तुम्हाला माहिती आहे नेक रिजनमध्ये लॅरिंक्स जे त्याच्या खालच्या बाजूला आहे, ट्रकीच्या दोन्ही साईडला वेंट्रल बाजूला ट्रकीच्या ती प्रेझेंट आहे. आणि ह्याच ग्लँडची पाठीमागची जी बाजू असते तर पोस्टेरियर बाजूला प्रेझेंट असणारी म्हणजे ही थायरॉइड ग्लँडच्या लोब्स आहेत आणि त्या दोन्ही लोबची ही पाठीमागची बाजू आहे. तर इथं इस्तमस वगैरे मी दाखवलेलं नाही, ते पुढच्या साईडला असेल. असं ह्या लोब्सवरती प्रेझेंट असणारी ही पॅराथायरॉइड ग्लँड आहे. त्या किती आहेत तर 4 आहेत नंबरला. म्हणजे 2 सुपेरियर आहेत आणि 2 इन्फेरियर आहेत. So one is known as the superior parathyroid gland. These are the superior parathyroid gland and these are the inferior parathyroid gland. आता ही जी parathyroid gland आहे, ही parathyroid gland जे हार्मोन सिक्रीट करते त्या हार्मोनला पॅराथॉर्मोन किंवा PTH असं आपण त्याला म्हणतो. आणि हे पेप्टाइड हार्मोन आहे, लक्षात ठेवा. ह्याला कॉलिप्स हार्मोन असंही म्हटलं जातं. आता हे हार्मोन काय काम करतं? इट रेग्युलेट द कॅल्शियम अँड फॉस्फेट बॅलन्स ऑफ ब्लड अँड अदर टिश्यू. जो काही आपला अदर टिश्यू आणि ब्लड आहे ह्यांच्यामधला कॅल्शियम आणि फॉस्फेट बॅलन्स करायचं काम कोण करतं तर ही पॅराथायरॉइड ग्लँड करते. पहा, लक्षात आलं असेल तुमच्या 2-3च वाक्य मी सांगितली की पॅराथायरॉइड ग्लँड हे थायरॉइड ग्लँडच्या पोस्टेरियर साईडला आहे. पॅराथायरॉइड ग्लँड नंबरला 4 आहेत. वरच्या ज्या 2 आहेत त्याला आपण सुपेरियर पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतो. खालच्या ज्या 2 आहेत त्याला आपण इन्फेरियर पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतो. आता ह्या ज्या पॅराथायरॉइड ग्लँड आहेत त्यांचं जे सिक्रिशन आहे हार्मोन आहे, तुम्हाला माहिती आहे कारण ते एंडोक्राइन आहे. ह्या हार्मोनचं नाव मी आता तुम्हाला सांगितलं पॅराथॉर्मोन किंवा त्याला PTH म्हणतात आणि ते पेप्टाइड हार्मोन आहे. ठीक आहे, किंवा त्याला कोलिप्स हार्मोन असंही म्हणतात. आता हे कोलिप्स हार्मोन पॅराथॉर्मोन काय काम करतं पहा. पहा, हे पॅराथॉर्मोन काय काम करतं तर इट रेग्युलेट द कॅल्शियम अँड फॉस्फेट लेवल
regulate calcium and phosphate level of blood and tissue. जे काही तुमचं ब्लड आणि टिश्यू आहे ह्याच्यामध्ये असणारी कॅल्शियम आणि फॉस्फेट बॅलन्स किंवा लेवल हा मेंटेन करायचं, रेग्युलेट करायचं हे काम करतं. When there is a release of that parathormone increases the calcium level of blood. It increases calcium level of blood. So this hormone, parathormone, it increases the calcium level of blood. So it increases the calcium level of blood by, or it draws the calcium from bone. How this hormone increases the calcium level of blood? So first function is it draws the calcium from bone. First function is it draws the calcium from the bone. It increases the calcium absorption in the digestive tract. Increases calcium absorption in digestive tract. And third, reduces the loss of calcium in urine. Reduces loss of calcium in urine. तर हे जे हार्मोन आहे, पहिली गोष्ट क्लिअर करा, हे पॅराथॉर्मोन जे हे पॅराथॉर्मोन काय काम करतं तर ब्लड मधली आणि टिश्यू मधली जी काही कॅल्शियम लेवल आहे ही रेग्युलेट करतं. When there is a release of that parathormone from the parathyroid gland, that parathyroid hormone or parathormone, it increases the calcium level of blood. How it increases the calcium level of blood? So first of all, it draws the calcium from the blood, means it absorbs the calcium from the blood bone and give it to the blood. Secondly, it increases the calcium absorption in the digestive tract. Digestive tract मध्ये सुद्धा जे काही तुम्ही डाएट वगैरे जेवणामध्ये घेता ह्या डाएट पासून मॅक्झिमम कॅल्शियमचे ऍब्झॉर्प्शन करतं ते. आणि तिसरं, इट रिड्युसेस द लॉस ऑफ कॅल्शियम थ्रू युरिन. आणि युरिन मधून अजिबात कॅल्शियम जाऊ देत नाही. पहा, म्हणजे कॅल्शियम लेवल वाढवणारं हे हार्मोन आहे, एवढं लक्षात घ्यायचं. हायपर कॅल्सेमिक म्हणतात त्याला. कशी वाढवतं कॅल्शियम लेवल ब्लडची तर बोन मधून कॅल्शियम काढून घेतं आणि ब्लडला देतं, ब्लडची कॅल्शियम लेवल वाढते. दुसरी गोष्ट, तुमच्या डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट पासून कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन करतं, म्हणजे जे जेवण घेतलेलं आहे, डाएट घेतलेलं आहे, ह्या डाएटमध्ये असणारं कॅल्शियम मॅक्झिमम ऍब्झॉर्ब करतं आणि ब्लडला देतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिड्युसेस लॉस ऑफ कॅल्शियम इन युरिन. आणि युरिन मधून कॅल्शियम जाऊ देत नाही. अशा प्रकारे कॅल्शियम वाढवणारं हे हार्मोन आहे. ठीक आहे. सिक्रेशन ऑफ पॅराथॉर्मोन इज अंडर फीडबॅक कंट्रोल ऑफ ब्लड कॅल्शियम लेवल. ब्लड मधली कॅल्शियम लेवल वरती हे हार्मोनचं सिक्रेशन डिपेंड आहे. म्हणजे काय, समजा हे जर ब्लड कॅल्शियम लेवल वाढवणारा हार्मोन असेल तर ज्या वेळेला ब्लड मधली कॅल्शियम लेवल कमी होते त्यावेळेला पॅराथायरॉइड ग्लँड पॅराथॉर्मोन सिक्रीट करतील आणि ब्लड मधली कॅल्शियम लेवल काय होईल, वाढली जाईल. ठीक आहे. नाउ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फेट ऑफ ब्लड इज मेंटेन बाय पॅराथॉर्मोन अँड कॅल्सिटोनिन. आता हे वाक्य थोडंसं इथं लक्षात घ्या. आधीच्या लेक्चरला मी कॅल्सिटोनिन बद्दल बोलले आणि कॅल्सिटोनिन काय करतं
तर ब्लड मध्ये ज्यावेळेला कॅल्शियम लेवल वाढते त्यावेळेला कमी करायचं काम ते करतं. म्हणजे कॅल्सिटोनिन हे हायपोकॅल्सेमिक हार्मोन आहे, लक्षात घ्या. मी परत एकदा तुम्हाला सांगते, पहा लक्षात येते का हे, तर मला वाटतं समजलं असेल की पॅराथ हार्मोन ही ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवणार आहे. कसं कॅल्शियम लेवल वाढवतं, तर बोन पासून मॅक्सिमम कॅल्शियमचं ऑब्झर्प्शन करून कॅल्शियम लेवल वाढवतं. तसंच डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट मध्ये जे काही डाएट वगैरे त्याच्यापासून मॅक्सिमम कॅल्शियम लेवल वाढून ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवतं. आणि युरिन मधून कॅल्शियम अजिबात जाऊ देत नाही. ह्या 3 पद्धतीनं ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढवायचं काम कोण करतं, तर हे पॅराथ हार्मोन करतं. बरोबर आहे. आता पहा पुढे मी काय सांगितलं तुम्हाला, ब्लड मध्ये असणारी ही जी काही कॅल्शियम आणि फॉस्फेट लेवल आहे दॅट इज मेंटेन बाय बोथ हार्मोन. मग ती हार्मोन कुठली, तर एक हार्मोन सांगितलंय पॅराथ हार्मोन आणि दुसरं हार्मोन सांगितलंय कॅल्सिटोनिन. बरोबर. आता पॅराथ हार्मोन बद्दल तुम्हाला माहित झालं, ब्लड मधली कॅल्शियम फॉस्फेट लेवल वाढवणारं हे हार्मोन आहे. आणि कॅल्सिटोनिन बद्दल माहित झालं की ब्लड मधली वाढलेली कॅल्शियम लेवल कमी करणारं ते हार्मोन आहे. ठीक आहे. म्हणजे हे अँटॅगॉनिस्टिक वर्क करणारे हार्मोन आहेत. ज्यावेळेला ब्लड मधली कॅल्शियम लेवल कमी होते, ब्लड मधली कॅल्शियम लेवल कमी झाली की पॅराथायरॉइड ग्लॅंड पॅराथायरॉइड हार्मोन सिक्रेट करतात आणि ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढते. कॅल्शियम लेवल खूप वाढली तर कॅल्सिटोनिन सिक्रेट केलं जातं आणि कॅल्सिटोनिन पुन्हा वाढलेली लेवल काय करतं, कमी करतं. अशी पॅराथ हार्मोन आणि कॅल्सिटोनिन हे अँटॅगॉनिस्टिक वर्क करणारा हार्मोन आहे, जसं ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन करतं त्या पद्धतीनं. पुढे ते आपण पाहणारच आहोत. मग म्हणून आपण म्हणतो की कॅल्शियम आणि फॉस्फेट लेवल जी ब्लडची आहे ती रेग्युलेट करणारी 2 हार्मोन आहे. एक म्हणजे पॅराथ हार्मोन आणि दुसरा म्हणजे कॅल्सिटोनिन. पॅराथ हार्मोन ब्लड मधली कॅल्शियम फॉस्फेट लेवल वाढवतं, तर कॅल्सिटोनिन ही ब्लड मधली कॅल्शियम फॉस्फेट लेवल काय करतं, कमी करतं. ठीक आहे. दॅट इज अबाउट दॅट हार्मोन. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज अ डिसऑर्डर. पुढचा पॉइंट आपल्याला शिकायचा तो आहे डिसऑर्डरचा. पॅराथ हार्मोनचे डिसऑर्डर आपल्याला शिकायचे. पॅराथ हार्मोनचे डिसऑर्डर शिकताना हायपोसिक्रेशन मुळे जी पॅराथ हार्मोनचा हायपोसिक्रेशन झालं तर जी डिसऑर्डर तयार होते त्या डिसऑर्डरला म्हटलं जातं मस्क्युलर टिटॅनी. दॅट इज नोन ॲज व्हॉट, मस्क्युलर टिटॅनी. इट इज ऑल्सो नोन ॲज hypocalcemic tetany. Hypocalcemic tetany. ठीक है. आता पहा. So first of all, the disorder which we known as a muscular tetany, or it is also known as a hypocalcemic tetany. So this disorder caused due to hyposecretion of perath hormone. It is caused due to hyposecretion of PTH, that is perath hormone. When there is a less secretion of perath hormone, then at that time the blood calcium and phosphate level decreases. It lowers the blood calcium and phosphate level. As there is a decrease in the calcium and phosphate level of blood, it increases excitability of nerves and muscles. It increases
excitability of nerves and muscle, causing muscle twitch and spasm. Causing muscle twitch and muscle spasm. काय होतंय, जर पॅरा हार्मोन हे ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवणारा हार्मोन आहे, असं आपण शिकलो. पॅरा हार्मोनचा हायपोसिक्रिशन म्हणजे कमी सिक्रिशन झालं तर मस्क्युलर टिटॅनी होते किंवा हायपोकॅल्सेमिक टिटॅनी होते. म्हणजे काय होतं, जर पॅरा हार्मोन कमी सिक्रेट झालं तर ब्लड मधली कॅल्शियम आणि फॉस्फेट लेवल काय होते, कमी होते. ब्लड मधलं कॅल्शियम जर कमी झालं तर त्यामुळं इट इन्क्रीजेस द एक्साइटेबिलिटी ऑफ नर्व्स अँड मसल. मसलची आणि नर्वची एक्साइटेबिलिटी प्रचंड प्रमाणामध्ये वाढते. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त न्यूरॉन्स हे एक्साइटेबल होतात, प्रचंड प्रमाणामध्ये ते इम्पल्सेस कॅरी करायला सुरुवात करतात. आणि कॉजिंग मस्क्युलर ट्विच अँड मस्क्युलर स्पॅझम. आता मस्क्युलर ट्विच होतं म्हणजे काय होतं, तर मस्क्युलर ट्विच हे नॉर्मल असतं. लक्षात घ्या, प्रत्येक मसल फायबरच्या बेसला न्यूरॉन आलेला असतो आणि हा न्यूरॉन मसलला सांगत असतो कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स व्हायला. बरोबर आहे. मग एक्साइटेबिलिटी वाढली की काय होणार आहे, तिथं मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन, ते स्मॉल मसल फायबर मध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन म्हणजे थोडक्यात असं म्हणू त्याला आपण इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन त्याचं होतं. कशाचं, ट्विच मध्ये. आणि ट्विच हा पेनफुल नसतो, लक्षात घ्या. खूप वेळेला तुम्हाला असा आतून असा धक्का बसल्यासारखा जाणवतो की नाही मसलमध्ये, त्याला म्हणतात मस्क्युलर ट्विच. इनव्हॉल्युंटरी किंवा इनकम्प्लीट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असतं ते का होतं, तर कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे होतं. हा मात्र अनुभव तुम्हाला सगळ्यांना आहे. ह्याला मस्क्युलर स्पॅझम म्हणतात किंवा ह्याला मस्क्युलर क्रॅम्प म्हणतात, जो तुम्हाला येतो तो. खूप एक्झर्शन वगैरे तुम्ही करता किंवा कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल तर आपल्याला हा क्रॅम्प किंवा हे स्पॅझम येतं. म्हणजे काय होतं, तर इनव्हॉल्युंटरी मुवमेंट ह्याच्यामध्ये सुधारतात, तर कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं प्रचंड प्रमाणामध्ये. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो स्पॅझम आहे त्याच्यामध्ये एकदा का मसल बंडल तुमचा कॉन्ट्रॅक्ट झाला की कॅल्शियमची कमतरता असल्यामुळं तो लवकर रिलॅक्स होत नाही आणि तो लवकर न रिलॅक्स झाल्यामुळं ती कंडिशन कशी असते, पेनफुल असते. लक्षात आलं. हो, पहा, मस्क्युलर टिटॅनीमध्ये कॅल्शियम लेवल कमी होते. कॅल्शियम लेवल कमी झाल्यामुळं एक्साइटेबिलिटी नर्वची आणि न्यूरॉनची वाढते आणि त्याच्यामुळं मस्क्युलर ट्विच आणि स्पॅझम येतं. मस्क्युलर ट्विच बद्दल मी तुम्हाला सांगितलं की शॉर्ट कॉन्ट्रॅक्शन होतं, थोड्या वेळापुरतं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि रिपीटेडली घडत असतं, ते पेनफुल नसतं. आणि स्पॅझम बद्दल सांगितलं, मोठा क्रॅम्प येतो, पूर्ण मसल बंडल खूप वेळासाठी कॉन्ट्रॅक्ट होतो, तो रिलॅक्स व्हायला तयार होत नाही आणि त्याला ती जी कंडिशन असते ती अतिशय पेनफुल असते. ही डिसऑर्डर झाली मस्क्युलर टिटॅनी. आता पुढे आपल्याला पाहायचंय ह्याचं जर हायपर सिक्रिशन झालं तर काय होतं. सो when there is a hyper secretion of parathormone, काय होईल सांगा बरं. प्रचंड प्रमाणामध्ये भरपूर असं पॅराथॉर्मोन सिक्रेट झालं. पॅराथॉर्मोन काय करतंय, काय करणारा हार्मोन आहे, तुमच्या ब्लडची कॅल्शियम लेवल वाढवणारा हार्मोन आहे. मग हे हार्मोन इट इन्क्रीजेस द कॅल्शियम लेवल ऑफ ब्लड. कॅल्शियम लेवल हे हार्मोन काय होतंय, when there is a more secretion of parathormone, it increases the calcium level of blood. There is a more absorption of calcium from bone, so more absorption of calcium. कॅल्शियम खूप प्रमाणामध्ये बोन म्हणून ऍब्झॉर्ब केला जाईल आणि त्यामुळं there is a
मिनरलायझेशन ऑफ बोन. पहा कशी लिंक आहे. खूप प्रमाणामध्ये पॅराथर्मोन सिक्रेट झालं म्हणजेच ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढली खूप. बरोबर. कशी वाढली तर हे पॅराथर्मोन काय करेल, बोन पासून प्रचंड प्रमाणामध्ये कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन करेल. बोन पासून जर प्रचंड प्रमाणात कॅल्शियमचं ऍब्झॉर्प्शन झालं तर देयर इज अ डीमिनरलायझेशन ऑफ बोन अँड बोन्स बिकम सॉफ्ट or there is a softening, then bending and fracturing of bone. Softening, bending and fracture of bone, and that is known as a osteoporosis. पहा काय होतं. भरपूर पॅराथर्मोन सिक्रेट झालाय, भरपूर कॅल्शियम त्यांना बोन पासून ऍब्झॉर्ब करायला सुरुवात केली आहे, म्हणून बोनचं डिमिनरलायझेशन झालं. बोन काय झाली तर सॉफ्ट झाली, मऊ झाली, त्याचा टणकपणा गेला. बेंडिंग झाली, त्यामुळे ती बेंड व्हायला लागली आणि फ्रॅक्चर, आणि थोडं जरी आपण पडलो किंवा थोडं जरी लागलं तर ती ठिसूळ झालेली असल्यामुळे तिथं काय होतं, फ्रॅक्चर सुद्धा होऊ शकतं. आणि ह्याला आपण काय म्हणतो तर बोनला ओस्टिओपोरोसिस झालं असा आपण शब्द तिथं वापरतो. आणि हे मेजॉरिटी कधी घडतं, इट कॉजेस इन द वुमन हू हॅव रीच टू मेनोपॉज. ज्या वुमन मेनोपॉजला गेलेल्या आहेत त्यांच्यामध्ये ओस्टिओपोरोसिस तुम्हाला दिसतं. मेनोपॉज म्हणजे काय तर फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, रिप्रोडक्टिव्ह सायकल, ही साधारणतः 45 ते 50व्या वर्षी थांबते. तिचं रिप्रोडक्टिव्ह एज संपतं, त्याला मेनोपॉज म्हणतात. ह्या मेनोपॉजच्या वेळेला फिमेलमध्ये कॅल्शियमची कमतरता होती आणि कॅल्शियमची कमतरता होऊन काय होतो, ओस्टिओपोरोसिस. आलं लक्षात. तर ही डिसऑर्डर हायपर सिक्रिशनमुळे होती. जर हायपर सिक्रिशन पॅराथर्मोनचं झालं तर ब्लड मधली कॅल्शियम लेवल वाढती. कशा पद्धतीने वाढते तर जास्तीत जास्त कॅल्शियम हे बोन पासून ब्लड मध्ये येतं, त्यामुळं बोन मध्ये डिमिनरलायझेशन होतं. बोन हे सॉफ्ट होतात, ते सॉफ्ट झाल्यामुळे बेंडिंग होतं आणि फ्रॅक्चर सुद्धा बोन मध्ये घडू शकतं, तुटतात ती, आणि त्या प्रोसेसला आपण ओस्टिओपोरोसिस असं म्हणतो. आणि ओस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं, त्याला ओस्टिओपोरोसिस म्हणतात. ती हाडं पोरस होणं, त्याच्यावरती असे सच्छिद्र होणं, त्याला आपण ओस्टिओपोरोसिस म्हणतो. आणि हे मेजॉरिटी कोणामध्ये दिसतं तर ज्या वुमन म्हणजे ज्या महिला मेनोपॉज 45-50च्या एजला आलेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये आता रिप्रोडक्टिव्ह सायकल थांबायची वेळ आलेली आहे, अशा व्यक्तींच्या मध्ये हे दिसतं. दॅट इज अबाउट द पॅराथायरॉइड ग्लँड. ही माहिती सगळी होती पॅराथायरॉइड ग्लँड. ठीक आहे. तर पुढची ग्लँड आपल्याला लगेच शिकायला सुरुवात करायची आहे, जिला आपण थायमस ग्लँड असं म्हणतो. नेक्स्ट इज अ थायमस ग्लँड. ती पण छोटीशी असणारी एंडोक्राइन ग्लँडच आहे. पहा, फार काही तिची माहिती नाही म्हणून ह्याला पण जोडून घेणार आहोत. थायमस ग्लँड ही सुद्धा एक एंडोक्राइन ग्लँडच आहे, लक्षात घ्या. सो दॅट थायमस ग्लँड वेअर इट इज लोकेटेड. थायमस ग्लँडचं लोकेशन असं आहे की दॅट थायमस ग्लँड इज लोकेटेड in our thoracic cage, in the thoracic cage, dorsal to heart. तुमचं जे हार्ट आहे, thoracic cage मध्ये आपलं हार्ट आहे, ह्या हार्टच्या पाठीमागच्या साईडला ही ग्लँड प्रेझेंट आहे. सो इट इज लोकेटेड dorsal to heart. And heart is present in the thoracic cage, we know very well, because that heart is a very delicate organ. So it is protected in the thoracic cage. ठीक आहे. थोरॅसिक केज मध्ये असणारी अशी ही हार्टच्या पाठीमागच्या बाजूला असणारी, डॉर्सल साइडला असणारी अशी एक लहान ग्लँड आहे, जिला आपण थायमस ग्लँड म्हणतो. दॅट ग्लँड इज अ सॉफ्ट पिंकिश अँड बायलोब मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू. इट इज अ सॉफ्ट ग्लँड, इज व्हेरी सॉफ्ट, pinkish, and it is a bilobe
mass of lymphoid tissue. ही ग्लँड अतिशय सॉफ्ट असणारी ग्लँड आहे. तिचा कलर जर तुम्ही पाहिला तर ती पिंकिश कलरची, समवॉट पिंक कलरची आहे आणि ती बायलोब आहे ग्लँड. 2 लोब्स आहेत तिला आणि ती लिम्फॉइड टिश्यू पासून तयार झालेली ग्लँड आहे. आता या ग्लँडचं वैशिष्ट्य काय बघा. इट इज प्रॉमिनंट ॲट बर्थ अँड इन ॲडल्ट इट गेट ग्रॅज्युअली ॲट्रोफाइड. प्रॉमिनंट ॲट बर्थ and gradually get atrophied. Gradually get atrophied in adult. जन्मापासून ही खूप ऍक्टिव्ह असते ग्लँड, प्रॉमिनंट असते, पण जसं जसं आपण मोठं व्हायला लागतो तसं तसं तिचं ॲट्रोफिकेशन होतं, म्हणजे ॲट्रोफाइड होते, म्हणजे आकाराने ती लहान लहान होते. फारशी फंक्शन ती दाखवत नाही. सो इट इज नोन ॲज अ टेम्पररी ग्लँड ऑल्सो. लक्षात येतं का पहा. आपल्या हार्टच्या डॉर्सल साइडला एक ग्लँड आहे, तिला आपण थायमस ग्लँड म्हणतो. थायमस ग्लँड ही पिंक कलरची असणारी, सॉफ्ट असणारी, बायलोब असणारी आणि लिम्फॉइड ऑर्गन, लिम्फॉइड टिश्यू पासून तयार झालेली ग्लँड आहे. आता लिम्फॉइड तुम्हाला माहिती आहे सगळं. ही प्रॉमिनंट केव्हा असते तर ॲट द टाइम ऑफ बर्थ पासून ती प्रॉमिनंट आहे आणि जसं जसं ॲडल्ट व्हायला लागतो आपण तसं तसं हळूहळू तिचं ॲट्रोफाइड म्हणजे काय होतं की ती आकाराने लहान होणं, त्याला ॲट्रोफाइड म्हणतात. तर ते हळूहळू आकाराने लहान होते, म्हणून हिला टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड असंही म्हटलं जातं. आता ही एंडोक्राइन ग्लँड आहे म्हटल्यानंतर ही सुद्धा हार्मोन सिक्रेट करते आणि हिचं जे हार्मोन आहे ह्या हार्मोनचं नाव आहे थायमोसिन. इट सिक्रेट अ हार्मोन and name of that hormone is a thymosin. लक्षात ठेवा, थायमोसिन नावाचा हार्मोन ही ग्लँड सिक्रेट करते. सो व्हॉट इज द रोल ऑफ दॅट थायमोसिन? सगळ्यात महत्वाचा रोल आहे थायमोसिनचा पहा. इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम. रोल इन डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम. आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे ज्याला तुम्ही रोगप्रतिकार शक्ती असं म्हणता, तर ही रोगप्रतिकार शक्ती डेव्हलप करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असते तर ह्या थायमस ग्लँडच्या थायमोसिन हार्मोनचा रोल आहे. बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट, इथं फंक्शन असं दिलंय बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट. लक्षात ठेवा, ह्या टी लिम्फोसाइट बद्दल मी जास्त आता बोलणार नाही. हेल्थ अँड डिसीज मध्ये ते आपल्याला खूप डिटेल शिकायचं आहे. फक्त एकच लक्षात घ्या, लिम्फोसाइट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर की लिम्फोसाइट, मोनोसाइट हे अग्रॅन्युलोसाइट WBC त्याचा एक प्रकार आहे. तर ही जी टी लिम्फोसाइट असते तर त्या टी लिम्फोसाइट बद्दल थोडंसं मी सांगेन इथं की डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट असं फंक्शन आहे. ठीक आहे बाबा, ही डेव्हलपमेंट इम्युन रिस्पॉन्सला करते, पण कशी करते तर लक्षात घ्या, लिम्फोसाइटचा रोल हा इम्युन सिस्टीम मध्ये हे आपण सगळे जण आधीच्या टॉपिकला शिकलोय. हा ज्या लिम्फोसाइट असतात हा लिम्फोसाइट 2 ठिकाणी मॅच्युअर होत असतात. एक म्हणजे बोन तयार होताना ते बोन मॅरो मध्ये होतात, पण मॅच्युरेशन काहींचं बोन मॅरो मध्ये होतं आणि काही मॅच्युरेशन साठी आपल्या हार्टच्या थायमस ग्लँडला जातात आणि त्या थायमस ग्लँड मध्ये त्या ग्रो होतात, मल्टिप्लाय करतात, मॅच्युअर होतात. मग थायमसचे टी म्हणून त्यांना टी लिम्फोसाइट म्हणतात. लक्षात घ्या, टी लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन करतात याचा अर्थ काय
की लिम्फोसाईट तयार होताना बोन मॅरो मध्येच होतात. बोन मॅरो मधून त्या ब्लड मध्ये येतात. ब्लड मधून काही लिम्फोसाईट ह्या थायमस ग्लँडला जातात. त्या ग्लँड मध्ये त्यांचं मॅच्युरेशन होतं, म्हणून त्याला मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाईट म्हटलंय. जास्त डिटेल्स मी त्या टॉपिक मध्ये खूप डिटेल घेणार आहे. आणि ही टी लिम्फोसाईट काय काम करते तर ही स्वतःच्या 4 क्लोन तयार करून बॉडीमध्ये जो काही पॅथोजन येत असतो त्याला मारून टाकायचं ती काम करते. मग जो रोगजंतू तुमच्या बॉडीत आला त्याला ती मारून टाकते. म्हणजेच ती तुमच्या कशाला मदत करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करते. हे फंक्शन त्याच्यामध्ये. आणि पुढचं फंक्शन त्याच्यामध्ये काय दिलंय, ऑल्सो प्रमोट द अँटीबॉडी फॉर्मेशन बाय प्रोव्हाइडिंग ह्युमोरल इम्युनिटी. Also promote antibody formation. Antibody formation. Also promote antibody formation by providing humoral immunity. म्हणजे काय पहा, जसं आता इथं मी सांगितलं की टी लिम्फोसाईट बॉडीमध्ये एखादा रोगजंतू आला तर त्याला गिळून टाकून मारून टाकतात. तसं अँटीबॉडी फॉर्मेशन मध्ये बी लिम्फोसाइट्स असतात. बघा, कळेल न कळेल आता एवढं काही आपल्याला फारसं त्याच्याबद्दल वाटून घ्यायचं कारण नाही. आपण नंतर ते डिटेल शिकणार आहोत. आता मी तुम्हाला सांगितलं की लिम्फोसाइट तयार होताना बोन मॅरो मध्ये होतात, स्टेम सेल मध्ये. काही बोन मॅरो मध्येच मॅच्युअर होतात, त्याला म्हणतात बी लिम्फोसाइट. काही मात्र मॅच्युरेशनसाठी थायमस ग्लँडला जातात, थायमसचा टी, म्हणून त्याला आपण म्हणतो टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइटचं काम सांगितलं, जो काही पॅथोजन बॉडीमध्ये येतोय त्याला फक्त डायरेक्टली अटॅक करायचं, मारून टाकायचं आणि त्याचा परिणाम बॉडीवर होणारा वाईट परिणाम थांबवायचा. बी लिम्फोसाइट तशा नसतात, लक्षात घ्या. बी लिम्फोसाइट काय काम करतात की तुमच्या बॉडीत एखादा रोगजंतू जर आला तर त्याला त्या डायरेक्टली खाऊन टाकून मारत नाहीत अटॅक करून, तर त्याच्या विरोधातल्या काय तयार करतात, अँटीबॉडी केमिकल तयार करतात. आणि ते केमिकल त्याला पुन्हा काय करतं तर त्याला ते मारतं असं म्हणत होतं. म्हणून तिथं म्हणलेलं आहे अँटीबॉडी फॉर्मेशन बाय प्रोव्हाइडिंग ह्युमोरल इम्युनिटी. म्हणजे ह्युमोरल इम्युनिटी म्हणजे अँटीबॉडी तयार करण्यामध्ये सुद्धा ह्या थायमस ग्लँडच्या थायमोसिनचा रोल आहे, असं ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, दॅट इज अबाउट द थायमस ग्लँड. ही झाली थायमस ग्लँड. तर आजच्या लेक्चरला आपण 2 ग्लँड कंप्लीट केल्या. एक म्हणजे पहिली पॅराथायरॉइड ग्लँड आणि दुसरी ग्लँड कंप्लीट केली थायमस ग्लँड. थायमस ग्लँड बद्दल फारसं काही मी डिटेल्स इथं घेतल्या नाहीत, कारण त्याची जी फंक्शन आहे टी लिम्फोसाइट आणि बी लिम्फोसाइटची ही डिटेल्स आपण स्टडी करणार आहोत, पण ती हेल्थ अँड डिसीज ह्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, तर आज आपण इथं